संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आता थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मराठा बांधव आगळं वेगळं स्वरूप घेऊन परत एकदा मुंबईच्या दिशेने निघाले। दादा काय सांगसाल, काय कसं नियोजन वाटलं आणि नेमकं का भावना वाटलं की नेमकं हेच करावं म्हणून? काहीतरी असं वेगळं समाजासाठी पाटलांनी आपल्यासाठी एवढं केलं तर आपण पाटलासाठी छोटंसं इथं काहीच नाही, पाटलासाठी एकदम छोटंसं काम माझी तर मी जेवढं करेल तेवढं केल्याचा प्रयत्न केला मी चांगल्या पद्धतीने। पाटलाच्या सोबत कसं मुंबईला जातील आणि आरक्षण घेऊनच येऊ ते पाटलांनी सांगितलेले, आपण थेट मुंबईपर्यंत जाणार। दादा मला सांगा, बराच समाज म्हणत होता, म्हणजे काही लोक म्हणत होते की दादाच्या पाठीमागे कोणी राहिलं नाही, आज तीच ताकद दिसते का परत? हो, त्याच्या डबल पटीने ही ताकद आहे, 5 पटीने ताकद आहे। इथं येऊनच बघायला लागतं दादा काय आहे, तिथं घरी बसून नाही समजणार तुम्हाला दादा काय चीज आहे। इथं येऊन बघा, लाखोच्या करोडोच्या संख्येने पुढे 10 किलोमीटर एवढी संख्या आहे। मी आज मागून आलो आणि पुढेही आलो तरी 15-20 किलोमीटर रांगा लागेल आणि दादा दोन्ही रांगाच्या मध्ये आहे। दादाला एका जागेवर अर्धा तास 1 तास लागू राहिला। सरकार म्हणते की मुंबईत सरकार म्हणते की येऊ देणार नाही वगैरे अशा काही भाषा चालल्या, याच्याविषयी काय सांगसाल? दादा मुंबईला तर जावंच लागणार आहे आणि सरकारने जरी नाही येऊन दिलं तरी मराठा कोणत्या ना कोणत्या मार्गे मुंबईमध्ये घुसणार म्हणजे घुसणार। बर, कुठून आलते दादा? छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आपले बांधव आहेत आणि आगळी वेगळी ओळख परत एकदा दिसेल असेल। समोर भोंग्या दिसतो, त्यानंतर बॅनरसुद्धा पाठीमागे आहेत आणि अक्षरशः ह्या मोटरसायकलवरती पूर्णपणे त्यांनी सेटअप उभा केलेला आहे। तर काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सगळं। बघा परत एकदा मराठा समाज मोठ्या संख्येने, लहान मुलं असतील, महिला पुरुष असतील, हे सगळे मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्याकरता आलेले आहेत। दीदी काय सांगशील, कशी नेमकी काय भावना आहे आपली? माझी भावना का अशी भावना आहे की सकाळी घरून निघतानाच मी देवाचं दर्शन घेतलं, म्हणलं की जरांगे पाटील आता मुंबईला चालले तर त्यांना यश मिळू द्या, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळू द्या। खरं तर पाटलाची तब्येत सुद्धा खालावलेली आहे आणि कधीही काही होऊ शकते, यावेळेस काय सांगशील तू? जरांगे पाटलाला आम्ही आहे तोपर्यंत काहीच होऊन नाही देणार, सगळे मराठी त्यांच्या पाठीशी। बोला ताई, मराठा समाज पाठीमागे आहे। दादी ताई तुमच्यासोबत मला छोटं बाळसुद्धा दिसते, त्यांना सकाळपासून तुम्ही उन्हात थांबलेले आहेत। दादाला जवळपास म्हणजे इथून येण्यापूर्वी सुद्धा जवळपास 3 ते 4 तास लागले, सकाळच्या 7 वाजल्यापासून। काय वाटतं ताई दादाच्या विषयी? नक्कीच आपल्या मुलाबाळाचं भविष्य उज्ज्वल करणार। बरं, बोला। आमचे दादा यश घेऊनच येणार आहे मुंबईहून, गणपती बाप्पा संघाचा निघायचा आहे। आम्ही सकाळच्या इथं बसून यायचं, दादाला वाटं लावायला नाश्ता पण नाही केलेला, अजून नाश्ता पण नाही केला, सकाळपासून उन्हाळ्यात 2 वेळेस फक्त पाणी पिलंय। हे आहे मराठ्याचं प्रेम, हे आहे मराठ्याची ताकद आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे प्रामाणिक नेतृत्व सर्वांनाच मिळालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। परत सुद्धा आपल्या सोबत काही ताई आहेत, काही बोलशील? बोल। जय जिजाऊ जय शिवराय। मागच्या वर्षी आपल्याला बोल हातात धरलं तरी चालते काय? जय शिवराय। मागच्या वर्षी आम्हाला सरकारने आरक्षण दिलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला ह्या वर्षी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे, ही एवढीच कृपा माझी नम्र विनंती। किती वर्गात येत आहे, काय सांगशील? फी वगैरे कशी आहे काय? मी आता 7वी वर्गात आहे, छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिकते। बरं, काय वाटते आता आरक्षण मिळेल नाही मिळेल? माझं म्हणणं आहे ते आरक्षण मिळू शकतं किंवा मिळणारच आहे ही माझी नम्र विनंती। आम्हाला आरक्षण पाहिजेच, कारण की आम्हाला नीट मध्ये पण याच्यामध्ये पण बऱ्यापैकी 650 मार्क घ्यावं लागतात। इतर जातीच्या मुलांना 400-300 डॉक्टर इंजिनियर होतात, ते आम्हाला 650 घ्यावं लागतं डॉक्टर इंजिनियर करायला। फी वगैरे कसं शक्य होते? नीट मध्ये आम्हाला 1.5 लाख फी लागते, 1.5 लाख 2 लाख लागते एक वर्षाची। इतर जातीला किती कमी फी घेतात ते, आणि आम्हाला असं का नाही आमच्यावर, हे आम्हाला सरकारला विचारायचं आहे। लेकरांनी जर शाळेतून फोन केला का मग मी फीस पाहिजे, तर आधी इकडे डोळे भरून येतात आमचे, लेकरांना एवढे पैसे गोळा करून व्याजाने काढून आम्हाला लेकरांना पैसे फीस भरा। आम्ही शेतकरी एवढे पण नाहीत ना मोठे, त्याच्यामुळे आरक्षण असेल आमच्या
पहिलं तर माझं महाराष्ट्र सर्व जनतेना मराठा बांधवांना सर्व समाज बांधवांना माझा नमस्कार आहे. माझा एक प्रश्न असा आहे सर, मनोज पाटलांच्या मागण्या ना या काही चुकीच्या नाही, सरकारने यांच्या मागण्याने मान्य करायला पाहिजे. आता मला एक विशेष म्हणजे काय सांगायचे, आता मी मराठवाड्यात म्हणजे माझं माहेर आणि मला शाहूगाव तालुक्यामध्ये माझं सासर. आता माझी मराठवाड्याची माझ्या वडिलांकडची कुणबीची नोंद निघते आणि माझ्या सासरकडे निघत नाही. मग आता याला माझे काही मुलं जबाबदार आहे का? नाही ना. माझ्या मुलांना पण वाटतं की आम्हाला पण आरक्षण असावं. मग साहेबांनी मांडल्या ज्या नोंदी ना त्या सर्व योग्य आहे. सरकारने ना त्यांना न्याय दिलाच पाहिजे मराठ्यांना, आणि आरक्षण तर त्यांनी दिलंच पाहिजे ना. आता द्यायलाच पाहिजे, बया न्यायला पाहिजे. तो बया आरक्षणच घेऊन तर सरकार म्हणतं की संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची भूमिका आडमुटकीची आहे, काय सांगता? अजिबात नाही. आमचे दादा आडमोठे असते तर मागच काय करायचं? आमच्या दादांनी वेळ दिला सरकारला. वेळ मागतात आमचे दादा, त्यांना वेळ देतात. आता दादा वेळ देणार नाही, आता दादा आरक्षणच घेऊन येणार. दादा जर आठवत असते ना तेवढी जनता त्यांच्या पाठीमागे उभं राहिलीच नसती ना. कारण आज जनता एवढी हुशार झालेली आहे ना, प्रत्येक गोष्टीचा विचार करते, राजकारणात विचार करते. काय केलं आमच्या बया घुमल्या, 4 महिने पैसे दिले. महिला एवढी लहान लहान छोटी छोटी मुलं घेऊन रस्त्यावर कोणीच उतरलं नसतं. आज दादांना कोणी सपोर्ट केला नसताना आता थोडेफार विरोध की दादांना म्हणजे दबावाखाली आणणार आहे. यांना वाटतं की आरक्षण मिळू नाही बाबा आपल्याला, हे की आपलं जाईन बाबा. पण दादा काही तुमचं मागत नाही ना बाकीच्यांचं. दादा जे आमचं आहे तेच द्या म्हणतात ना. कारण आता किती वर्षापासून मराठ्यांना किती त्यांनी त्रास दिला. आता किती आमचे विद्यार्थी आहे समजा, आता किती लहान लहान आणि हक्काचं आरक्षण मागतो. जोरात जोरात. घाबरू नको पोरा, मी मुंबईला जातो, मुंबईला जातो, आरक्षण घेऊन येतो. मुंबईला जातो, आरक्षण घेऊन येतो. पोरांना घाबरू नको पोरा, मी मुंबईला जातो, मुंबईला जातो, आरक्षण घेऊन येतो. MBBS ला तुझा नंबर लावितो, MBBS ला तुझा नंबर लावितो. घाबरू नको पोरा, मी मुंबईला जातो. 50% तुला जागा मी देतो. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराया की जय.